हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षेला उपयुक्त असा भाग, तो म्हणजे मराठी विषयाचा अभ्यासक्रम काय आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील। तर मित्रांनो, सुरुवात करतोय आपण आजच्या व्हिडिओला। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी आपल्या इयत्ता 7वीसाठी जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे मराठी विषयाकरता, याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। एकंदरीत घटक 4 दिलेले आहेत आणि ह्या 4 घटकांमध्ये काही उपघटक देखील दिलेले आहेत। मग थोडक्यात तुमच्यासमोर जर अभ्यासक्रम असेल तर तुम्हाला कुठल्याही विषयाचा अभ्यास करणं सोपं जाणार आहे, कारण आपल्याकडे ऑलरेडी वेळ खूप कमी राहिलेला आहे। मग कमी वेळेमध्ये जर तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करून मार्क पाडायचे असतील तर तुमच्याजवळ अभ्यासक्रम काय आहे हे माहीत असणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे। तर बघा, पहिला जो घटक आहे मराठीसाठीचा, तो कुठला घटक आहे तर तो आहे आकलन। कुठलाही विषय असू द्या, 4थीचा असू द्या स्कॉलरशिपचा मराठीचा विषय, किंवा मग 7वी असू द्या, 8वी असू द्या किंवा 5वी असू द्या, मराठी विषयाची आपली सुरुवात होते आकलनाने। मग आकलन म्हणजे काय, तुम्हाला काय समजलं, तुम्हाला किती समजलं हे समजून घेण्यासाठी काही प्रश्न विचारतात आणि प्रश्नाची उत्तरं जर बरोबर येत असेल तर सरळ आहे, तुम्हाला त्या गोष्टीचं आकलन व्यवस्थित झालेलं असणार आहे। मग आता यामध्ये उपघटक कोणते आहेत तर पहिला आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न। म्हणजे तुम्हाला एखादा उतारा देतील आणि मग त्याच्यावरती 4 प्रश्न आधारित विचारतात आणि त्याची उत्तरं तुम्हाला येत असेल तर तुम्हाला त्या उतार्याचं आकलन झालं असं आपण म्हणू शकतो। दुसरा उपघटक आहे कविता आणि त्यावरील प्रश्न। म्हणजे उतार्याऐवजी तर पुन्हा कदाचित तुम्हाला कविता देतात आणि कवितेवर मग प्रश्न विचारतात। यमक असेल, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असेल, किंवा त्यामध्ये जे काही कवितेमध्ये दिलेले काही ओळख असेल, कवीचं नाव असेल किंवा काही गोष्टी की ज्याची उत्तरं तुम्हाला त्या कवितेत सापडतील, तर अशा प्रकारचे प्रश्न देखील या दुसऱ्या उपघटकामध्ये विचारतात। त्यानंतर सुसंगत वाक्यांचा परिच्छेद। आता याचा अर्थ काय तर तुम्हाला एखादं वाक्य दिलेलं असतं, तर वाक्यांचे जे काही क्रम असतो ठरलेला, तो क्रम बदलतात आणि नंतर तुम्हाला तो योग्य क्रम लावायचा असतो, किंवा तुम्हाला असं विचारतील की मग दुसऱ्या नंबरचं वाक्य कुठलं असेल किंवा तिसऱ्या नंबरचं वाक्य कुठलं, तर तुम्हाला तो योग्य क्रम तयार करायचा असतो। आता त्यानंतर पुढचा जो उपघटक येतो तो आहे संवाद आणि त्यावर आधारित प्रश्न। मग आता संवाद आणि त्यावर आधारित प्रश्न म्हणजे काय तर 2-3 व्यक्तींचा संवाद असतो, तो संवाद तुम्हाला दिला जातो आणि त्यावर मग प्रश्न विचारतात। जसे की पहिला एखादा प्रश्न असा असेल की हा संवाद किती व्यक्तींमध्ये चाललेला आहे, किंवा या संवादामध्ये एकूण पात्र किती आहेत, किंवा मग कोणाच्या तोंडातून कुठलं वाक्य आहे किंवा काय, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या संवादावर आधारित विचारतात। आता याचे मार्क्स किती असतात तर साधारण 24 वेटेज दिलेलं आहे आणि जर 24 वेटेज असेल तर 12/24 म्हणजे मार्क किती असतात, 50 मार्काचा पेपर म्हणजे निम्म्याने घ्या, 12 मार्क तुम्हाला इथे विचारतात आणि 12 मार्क जर पाडायचे असतील तर मग प्रश्न किती असतात तर 6 प्रश्न तुम्हाला यावरती विचारतात। त्यानंतर आपण दुसऱ्या घटकाकडे निघालोय आता, आणि दुसरा घटक आहे शब्द संपत्ती। आता शब्द संपत्ती म्हणजे काय, मराठी भाषेमध्ये जेवढे काही शब्द आहेत त्यातलं तुम्हाला किती शब्दांचा अर्थ माहिती आहे हे चेक करण्यासाठी आपल्याला काही उपघटक आहेत आणि त्यावर प्रश्न विचारतात। आणि ते उपघटक कुठले आहेत मग तर पहिला आहे समानार्थी शब्द, दुसरा आहे विरुद्धार्थी शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द तुम्हाला शोधता आलं पाहिजे, अलंकारिक शब्द शोधता आले पाहिजेत, शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगता आला पाहिजे, वाक्प्रचार काय असतो तो कळाला पाहिजे, म्हणींचा अर्थ सांगता आला पाहिजे, आणि पारिभाषिक शब्द जे आहेत तेही शब्द तुम्हाला ओळखता आले पाहिजेत। आता इथं बघा, इथं पाठांतर करायला आपल्याला वेळ नाही आहे, पण सतत वाचन असेल तर ही शब्दसंपत्ती आपली वाढू शकते, बरोबर आहे का। म्हणजे आपल्याला एकच फक्त उपाय आहे की वाचन करत राहणे, आणि सतत वाचत राहिला तर तुम्हाला आपोआपच हे शब्द डोळ्याखालून जातील आणि तुम्हाला परीक्षेमध्ये जर त्याच प्रकारचे प्रश्न पडले तर तुम्हाला त्याची उत्तरं लगेच आठवणार आहे। आणि ह्या शब्दसंपत्ती घटकावरती भारांश जो आहे तो 24% आहे, आणि 24% म्हणजे मार्क किती असणार आहेत 12 मार्क, आणि प्रश्न किती विचारतील तर एकंदरीत 6 प्रश्न तुम्हाला या शब्दसंपत्तीवरती विचारले जाऊ शकतात। आता आपण येतो तिसऱ्या घटकाकडे। तिसरा घटक आहे कार्यात्मक व्याकरण।
आता इथं आलं व्याकरणावरील आधारित प्रश्न, बरोबर आहे का? मग आता व्याकरणामध्ये कुठले प्रश्न 7वीला विचारतात? तर आहे वर्णविचार, त्यानंतर संधी म्हणजे काय, संधीचे प्रकार आहेत, ते संधीचे प्रकार तुम्हाला माहीत असले पाहिजेत. त्यानंतर शब्दांच्या जाती आहेत, कुठल्या आहेत, विकारी कुठल्या, अविकारी कुठल्या ते माहीत पाहिजेत. लिंग, स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुसकलिंग ओळखता आलं पाहिजे. वचन म्हणजे एक वचन, अनेक वचन ओळखता आलं पाहिजे. विभक्ती, कारकार्थ, शब्दाचे सामान्य रूप काय आहे ते ओळखता आलं पाहिजे. त्याचबरोबर प्रयोग, प्रयोगाचे प्रकार आहेत, कर्तरी, कर्मणी, बरोबर आहे का, सकर्मक, अकर्मक किंवा भावे प्रयोग आहे. मग हे सर्व प्रकार तुम्हाला जर येत असतील तर तुम्हाला प्रयोगाचे देखील मार्क मिळून जातील. त्यानंतर अजून जे काही उपघटक आहेत तो म्हणजे वाक्याचे प्रकार. मग वाक्याचे प्रकार कुठले आहेत? केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य किंवा होकारार्थी वाक्य, असे जे वाक्यांचे प्रकार आहेत तुम्हाला ते ओळखता आले पाहिजेत. त्याचबरोबर विरामचिन्ह हे देखील महत्त्वाचे. विरामचिन्हांचा वापर आपण मराठी भाषेमध्ये शुद्धलेखनामध्ये करत असतो. म्हणजे तुम्हाला स्वल्पविराम कधी वापरायचा, स्वल्पविराम कोणाला म्हणायचं, पूर्णविराम म्हणजे काय असतो, तो कधी वापरतो, अवतरण चिन्ह कधी वापरतो, प्रश्नचिन्ह कधी वापरतो, ह्याबद्दल माहिती असली पाहिजे. त्यानंतर शेवटचा जो उपघटक आहे तर तो आहे काळ, काळाचे प्रकार आणि क्रियापदाचे अर्थ. आता मराठीमध्ये जे काळ आहेत म्हणजे कुठले, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, त्याचा अर्थ तुम्हाला कळाला पाहिजे, त्याचे प्रकार माहिती असले पाहिजे. आणि हे जर माहीत असेल तर तुमचा तिसरा घटक पूर्ण होतो, तो म्हणजे कार्यात्मक व्याकरण. आणि ह्याला किती वेटेज आहे ते बघा व्यवस्थित, 48% वेटेज आहे. आणि 48% म्हणजे काय असणार आहे, 24 मार्क तुम्हाला. हा जर प्रकार व्यवस्थित केला व तुम्हाला 24 मार्क मिळणार आहेत. आणि 24 मार्क कधी मिळतील तर तुमचे 12 प्रश्न योग्य आले तर तुम्हाला 24 मार्क पडणार आहेत. ठीक आहे. आता आपण येतो चौथ्या उपघटकाकडे. आणि चौथा उपघटक आहे तो म्हणजे काय, एकदम सोपा आहे. हा तुम्ही चौथीला जर तुम्ही परीक्षेत बसला असाल तर तुमचा हा ऑलरेडी तयार असणार आहे. तो म्हणजे काय, तर इयत्ता 1ली ते 7वी मराठी विषयासाठी संबंधित सामान्य ज्ञान. आता इथं काय विचारतात तर लेखक, कवींची टोपण नावे, त्यांना दिलेल्या उपाधी, हे आपण 4थीच्या स्कॉलरशिपमध्ये देखील याची तयारी केलेली असते. त्यानंतर 5वीच्या स्कॉलरशिपमध्ये पण हाच घटक आहे. त्यामुळे बऱ्यापैकी जर 4थी 5वीची स्कॉलरशिप परीक्षा दिली असेल तर तुम्हाला 7वीच्या परीक्षेमध्ये एवढा काय अडचण येणार नाही या घटकाचा अभ्यास करायला. कारण लेखक, कवी तेच आहेत, त्यांची टोपण नावं पण फिक्स आहेत, बरोबर आहे, त्यांच्या उपाध्या पण फिक्स आहेत. त्यामुळे ते जर तुम्ही 4थी 5वीतच पहिल्यांदा क्लिअर केलं असेल तर ह्या वर्षी ते वाचण्याची गरज नाही. साहित्य, साहित्यिक, साहित्य क्षेत्रातील पुरस्कार, याही घटना तुमच्या आधी ज्या आहेत पुस्तकामध्ये 4थीच्या असू द्या किंवा 5वीच्या, त्याच सगळ्या साहित्य, साहित्यिक जर नव्याने आत्ता कोणी प्रसिद्ध केलं असेल, फेमस झालं असेल तर तेवढंच फक्त तुमचं नाव त्यामध्ये ॲड होईल. नाहीतर सगळे जुनेच साहित्य, साहित्यिक, लेखक, कवी, टोपण नावे आहेत. त्यामुळे इथले देखील 4% घ्यायला, 4% म्हणजे 2 मार्क, आणि 2 मार्क म्हणजे एक प्रश्न, तो बरोबर यायला कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठी विषयाचा इयत्ता 7वीचा अभ्यासक्रम बघितला. आणि तुम्हाला आता कल्पना आलीच असेल की परीक्षा आपली खूप जवळ येत चाललेली आहे. त्यामुळं तुम्ही रोजच्या रोज अभ्यासामध्ये कंटिन्युटी ठेवली तर तुम्हाला सिलेबस कव्हर करायला प्रॉब्लेम येणार नाही आणि आत्मविश्वासाने तुम्ही पेपरला जाऊ शकाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.